शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, कर्जमाफीतील 88,99,00,000 जमा करण्यात आलेले आहेत आणि पहिल्या टप्प्यात जवळजवळ 12,914 शेतकरी पात्र ठरलेले आहेत। जिल्हा बँकेत किती कोटी जमा झालेले आहेत आणि बँकनिहाय माहिती कशा प्रकारे आहे, सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो आताच सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जिल्ह्यातील 12,914 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात 88,99,00,000 रुपयांची कर्जमाफी रक्कम जी आहे ते जमा करण्यात आली आहे। मित्रांनो, सर्वाधिक 11,198 शेतकऱ्यांचे 73,41,00,000 रुपये जिल्हा बँकेत जमा झाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने योजनेस आज सुरुवात झाली। राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील पहिल्या टप्प्यातील रक्कम आज जिल्ह्यातील विविध बँकांमधील शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर वर्ग केली आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 11,198 शेतकऱ्यांच्या खात्यावर 73,41,00,000 तर राष्ट्रीयकृत बँकांच्या 1,716 शेतकऱ्यांच्या खात्यावर 15,58,00,000 रुपये जमा झालेले आहेत। योजनेसाठी जिल्ह्यातील 41,512 पात्र कर्ज खाती शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केली आहेत। त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 24,429 व राष्ट्रीयकृत बँकांची 12,123 कर्ज खाती आहेत। शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार यादीत 26,997 पात्र लाभार्थ्यांचा समावेश असून त्यापैकी 18,373 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मात्र 8,624 पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे। त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 7,254 शेतकऱ्यांचा समावेश आहे। तसेच 2,013 लाभार्थ्यांकडे ॲग्रीस्टॅग क्रमांक नसल्याने त्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण होऊ शकलेले नाही। अशा शेतकऱ्यांनी तातडीने जवळच्या सुविधा केंद्रात जाऊन ॲग्रीस्टॅग क्रमांक काढून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी केले आहे। मित्रांनो, याच दरम्यान जिल्ह्यातील 1,564 लाभार्थी शेतकरी मयत असल्याचे आढळले आहे। त्यांच्या वारसांनी महसूल विभागाकडे वारस नोंद करून संबंधित सेवा संस्था अथवा राष्ट्रीयकृत बँकेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी। तसेच योजनेसंदर्भातील अडचणीसाठी संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक निळकंठ खरे यांनी केले आहे। तर मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भातली ही एक महत्त्वाची माहिती समोर आलेली होती, कारण आता कर्जमाफी योजनेचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे। तुम्हाला कर्जमाफीचे पैसे मिळालेले आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा। मिळाले नसतील तेही सांगा। त्या संदर्भातील देखील महत्त्वाची माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत। धन्यवाद।